मित्रांनो, संपूर्ण भारतवर्षात भगवान भोलेनाथांचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर. आणि ज्योतिर्लिंग म्हणजे असे स्थान ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांचे वास्तव्य त्या ठिकाणी आजही भक्तगणास जाणवते. आणि ही ठिकाणं मानवास तेज, ज्ञान आणि प्रकाश प्रदान करतात. तर गुजरात राज्यातील सोरठी सोमनाथ हे प्रथम ज्योतिर्लिंग असे मानले जाते. नमस्कार मित्रांनो, मी संजय जोशी आणि आपण पाहत आहात गो टू टुरे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची एक पौराणिक कथा आणि थोडक्यात इतिहास. तसेच भक्तगणांना इथे दर्शनासाठी येण्यासाठी सर्व आवश्यक आणि उपयुक्त अशी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या मंदिराखेरीज आणखीनही काही महत्त्वाची तीर्थस्थानं आणि मंदिरं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर प्रत्यक्ष जाऊन दर्शन घ्यायलाच हवं. तर या व्हिडिओद्वारे मी त्या ठिकाणचंही दर्शन तुम्हाला घडविणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. तर चला, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात या मंदिराची अतिशय रंजक अशी पौराणिक कथा. ब्रह्मपुत्र राजा दक्ष प्रजापती याने त्याच्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवाबरोबर या अटीवर लावून दिला की तो सर्वांना समान वागणूक देईल. परंतु त्याचे विशेष प्रेम होते त्या 27 जणींमधल्या रोहिणी हिच्यावर. त्यामुळे इतर बहिणींनी आपल्या पित्याकडे म्हणजे राजा दक्ष प्रजापतीकडे याबद्दल तक्रार नोंदवली. या कथेतील चंद्रदेव म्हणजे आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र होय आणि या 27 मुली किंवा त्याच्या पत्नी म्हणजे 27 नक्षत्र होय. आपल्या मुलींच्या तक्रारीची दखल घेत राजा दक्ष प्रजापतीने चंद्राला सुनावले, त्याला समजावून सांगितले. परंतु त्याचा चंद्रावर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे चिडून जाऊन राजा दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला, तुला तुझ्या तेजाचा रूपाचा जो अभिमान आहे ते तेजच क्षय होत जाईल. आणि क्षणातच चंद्रदेव क्षयरोगग्रस्त झाला. त्यामुळे चंद्रदेवाबरोबर समस्त देव आणि मुनीवर चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. परंतु ब्रह्मदेवाने देखील हात वर केले आणि सांगितले, दक्ष राजाने दिलेला श्राप हा अंतिम शब्द आहे, मी त्याच्यामध्ये काहीही फेरफार करू शकत नाही. परंतु मी तुम्हाला उपाय नक्की सांगू शकतो. जर चंद्रदेवाने प्रभास क्षेत्री जाऊन महामृत्युंजयाचा जप करत भगवान भोलेनाथांची तपश्चर्या केली तर भगवान भोलेनाथच त्याला यातून वाचवू शकतील. मग चंद्रदेवाने एका क्षणाचाही विलंब न करता तो प्रभास क्षेत्री समस्त देवगणांसहित आला आणि या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याने महामृत्युंजयाचा जप चालू केला आणि कठोर तपश्चर्या केली. त्याची ही तपश्चर्या तब्बल 6 महिने चालली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 10 कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्ण केला. एवढी मनोभावे तपश्चर्या केल्यानंतर भोलेनाथ प्रसन्न होणार नाहीत असे कसे होईल? आणि मग काय, भगवान भोलेनाथ साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि चंद्राला त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर चंद्र उत्तरला, हे भगवान भोलेनाथा, मला माझ्या अपराधांबद्दल क्षमा करा आणि मला या क्षयरोगापासून त्वरित मुक्त करा. त्यावर भोलेनाथ स्मितहास्य करत उत्तरले, चंद्रदेवा, प्रत्येक मासाच्या प्रथम पक्षात तुझी कला क्षीण होत जाईल आणि त्याच्या पुढच्या पक्षात तुझी कला ही तेजोमय होत जाईल, परंतु तुझा लौकिक आणि कार्यक्षमता ही अबाधितच राहणार आहे, काळजी नसावी. अशा रीतीने चंद्रदेव शापमुक्त झाला आणि त्यास अतीव आनंद झाला आणि त्यांनी भोलेनाथांकडे, आपण इथेच कायमस्वरूपी ज्योतिर्लिंग स्वरूपात वास्तव्य करावे आणि हे स्थान तुमच्या नावावर माझे नाव जोडले जाऊन जनमानसात प्रसिद्ध पावावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच हे स्थान सोमनाथ, सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे साक्षात भोलेनाथ या नावाने पुढे प्रसिद्ध झाले. मित्रांनो, हे मंदिर नवीन जरी दिसत असेल
तरी हे देवस्थान मात्र अतिशय पुरातन आहे. इतिहासाची पानं उलटल्यानंतर या देवस्थानाचा उल्लेख इसवी सन पूर्व 649 मध्ये झालेला आढळेल. परंतु काही इतिहासकारांच्या मते हे 9व्या शतकात बांधले गेले असावे असे म्हणणे आहे. परंतु हे नक्की कोणी बांधले याची मात्र नोंद कुठेही आढळत नाही. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास तसा अतिशय रक्तरंजित आहे आणि त्याचबरोबर गौरवशाली देखील आहे. आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान वाटावा असाच आहे. मित्रांनो, या मंदिराची वेळोवेळी मुघल आक्रमकांकडनं लूट केली गेली आणि त्यावेळीस त्याला प्रतिकार करणाऱ्या आपल्या हजारो लाखो हिंदू बांधवांचे रक्त सांडले गेले. मित्रांनो, हे मंदिर जितक्यांदा लुटले गेले, तोडले गेले, फोडले गेले, तितक्यांदा पुन्हा ते नव्याने बांधले गेले आणि अमाप सोन्याने, रत्नांनी, जडजवाहरांनी मढवले गेले, सजवले गेले. तर या लुटीची मालिका सुरू झाली ती 1026 मध्ये. गझनवी साम्राज्याचा सम्राट मुहम्मद याने 1026 मध्ये प्रथम या मंदिरावर हल्ला केला आणि त्यावेळीस त्याला प्रतिकार करणाऱ्या 50,000 हिंदू बांधव आणि सैन्याची कत्तल केली गेली आणि त्यांनी या लुटीमध्ये सुमारे 20 मिलियन दिनार म्हणजे 20 दशलक्ष दिनार इतक्या प्रचंड संपत्तीची त्यांनी लूट केली. त्याबरोबरच त्यांनी या मंदिराची तोडफोड आणि पावित्र्यभंग करायला मात्र तो विसरला नाही. पुढे 1038 मध्येच या मंदिराची तात्पुरती डागडुजी करून या ठिकाणी नव्याने शिवलिंगाची स्थापना करून नियमित पूजा अर्चा देखील चालू झाली. त्यानंतर पुढे 1169 साली त्यावेळेसचा चालुक्य साम्राज्याचा राजा कुमारपाल हा सौराष्ट्र राज्याचा राजा होता. त्याने हे मंदिर उत्कृष्ट प्रतीच्या दगडामध्ये पुन्हा नव्याने बांधून काढले आणि ते उत्तमोत्तम रत्न जडजवाहरांनी मढवले. पुढे 1299 मध्ये दिल्लीच्या मुघल साम्राज्याचा सम्राट अल्लाउद्दीन खिलजी याचा भाऊ उलैम खान हा त्याचा सेनापती होता. त्यावेळेस त्याने या मंदिरावरती आक्रमण केले आणि पुन्हा इथल्या मंदिराची लूट केली, तोडफोड केली. त्यावेळी इथे वाघेला साम्राज्याचा राजा कर्ण याचे राज्य होते. त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीला अतिशय निकराचा लढा दिला, परंतु त्याला पराभव पत्करावा लागला. प्रचंड चीड तर यावेळेस येते की अल्लाउद्दीन खिलजी तेवढ्यावरच थांबला नाही, तर या मंदिरातल्या काही मूर्ती तो दिल्लीला घेऊन चालला होता. त्या मुस्लिमांच्या पायदळी तोडवण्याची त्याची इच्छा होती, परंतु रस्त्यात जालोरचा राजा कान्हडदेव यांनी त्याला रोखले आणि त्याच्याकडनं तो या मूर्त्या हस्तगत करण्यामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर लगेचच 1308 मध्ये चुडासमा वंशाच्या साम्राज्याचा राजा महिपाल, जो त्यावेळी सौराष्ट्र राज्याचा राजा होता, त्याने या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात केली आणि 1331 ते 1351 दरम्यान त्याचाच मुलगा खेंगारा याने या नवीन मंदिरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि बघता बघता या मंदिरामध्ये भक्तगणांचा ओघ वाढतच गेला. इतकेच काय, गुजराती मुस्लिम यात्रेकरू हजला जायच्या आधी सोमनाथाचे दर्शन घेऊन पुढे हजला जात असत आणि याचा उल्लेख अमीर खुसरोच्या लिखाणात देखील आपणास आढळतो. यानंतर लवकरच म्हणजे अगदी 1395 मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या आधिपत्याखाली असलेला गुजरातचा शेवटचा राज्यपाल जाफर खान त्याने हे मंदिर तिसऱ्यांदा उद्ध्वस्त केले, परंतु यावेळी त्याला मंदिराचे फार नुकसान करता आले नाही असे वाटते, कारण त्यानंतरच्या काळात मंदिराची पुनर्बांधणी केल्याचा उल्लेख इतिहासात कुठेही आढळत नाही. आणि त्यानंतर मुघल सम्राट औरंगजेब याने 1706 मध्ये या मंदिरावर हल्ला करून त्याचे मशिदीमध्ये रूपांतर करण्याचा आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे ते काही प्रमाणात करण्यातही आले होते. मित्रांनो, तदनंतर भारत पारतंत्र्यात असल्याने मध्यंतरी बराच काळ गेला. त्यानंतर मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर जुने सर्व अवशेष पाडून त्या ठिकाणी नव्याने हिंदू मंदिर स्थापत्यकलेच्या मारू गुर्जर शैलीत
सुंदर अशी पुनर्बांधणी करण्याचे सुनिश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे तत्कालीन भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून 1951 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी पूर्ण झाली. तर मित्रांनो, इथे येण्यासाठी आपल्याला मुंबई किंवा पुण्याहून साधारणतः बाय रोड 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, ज्याला आपल्याला 18 ते 19 तास लागू शकतात. आपल्याला विमानाने यायचे झाल्यास इथून राजकोटचं विमानतळ त्यातल्या त्यात जवळ आहे, जिथून आपल्याला परत अंदाजे 4 तासांचा बाय रोड प्रवास करावा लागतो. आणि रेल्वेने म्हटले तर वेरावळ हे नजीकचे रेल्वे स्थानक आहे, जिथे येण्यासाठी आपल्याला मुंबई आणि पुणे येथून बऱ्याच गाड्या आहेत. या गाड्यांची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कृपया तिथे जाऊन चेक करा. वेरावळपासून सोमनाथ मंदिर हे फक्त 8 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत सोरटी सोमनाथ मंदिराच्या पाशी. इथे सुरक्षेच्या कारणास्तव इथे आल्यानंतर प्रथम आपल्याला आपले मोबाईल फोन, कॅमेरा, घड्याळ वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरुवातीच्या काउंटरवर लॉकरमध्ये जमा कराव्या लागतात. पैशांचे पाकिट मात्र घेऊन जाऊ शकतात, ते अवश्य घेऊन जा. आपल्याला आत दानपेटीमध्ये दान टाकण्यासाठी आणि तसेच प्रसाद काउंटरवरून प्रसाद विकत घेऊन जाण्यासाठी पैसे लागणार आहेत. इथून आत गेल्यावर आपले सिक्युरिटी चेकअप होते आणि मगच आत सोडले जाते. इथे रांग कितीही मोठी दिसत असली तरी आपले दर्शन अर्धा तासामध्ये होऊन जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा नजरेस पडतो, ज्यांच्या प्रयत्नातूनच तब्बल 250 वर्षांनंतर या मंदिराची नव्याने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आपण त्यांच्या शिल्पासमोर आपोआपच नतमस्तक होतो. आत मंदिरात गेल्यावर आपल्याला मंदिराची भव्यता आणि इथल्या सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते. गाभाऱ्याच्या दारात आपण जसे पोहोचतो तसे भव्य शिवलिंग दृष्टीस पडते आणि दोन्ही हात जोडताच आपल्या मनात भक्तिभावाची ज्योत आपसुकच प्रज्वलित होते. त्या क्षणी इथे साक्षात शंभू शिवशंकरांचे अस्तित्व असल्याची खात्री पटते. तिथून पाय हलत नाही, परंतु मागचे भाविक खोळंबलेले असतात, त्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग आपल्याला जास्त वेळ रेंगाळू देत नाहीत. मग दर्शन येऊन मंदिराच्या बाहेर येऊन समोरच्या प्रांगणात मांडी घालून बसावे आणि डोळे मिटून आपण आत दर्शन घेतलेल्या शिवलिंगाचे स्मरण करीत काही काळ विसावे. आपण कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहा, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ होईल. मंदिराच्या डाव्या बाजूस 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येकाचे कथा सांगणारे शिल्प आणि मूर्ती शिवलिंग असे आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूस ओपन ऑडिटोरियम सारखी बैठक व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी आपण रात्री बसून तेथील नेत्रदीपक लेसर शोचा आनंद घेऊ शकतो. मंदिराच्या उत्तरेस विस्मयकारक बाणस्तंभ नजरेस भरतो, कारण त्याच्यावरील बाण जो दक्षिण दिशा दाखवतो आणि त्याच्या खाली लिहिलेला संस्कृत मजकूर, ज्याचा आशय मराठीमध्ये असा होतो की इथून दक्षिणेला दक्षिण ध्रुवापर्यंत म्हणजे अंटार्क्टिकापर्यंत जे अंतर अंदाजे 10,000 किलोमीटर आहे. समुद्रमार्गाने गेल्यास मध्ये एकही जमिनीचा भाग, डोंगर किंवा पर्वत लागत नाही आणि हा स्तंभ 6व्या शतकातील आहे अशी अनेक इतिहासांच्या आणि पुरातन पुस्तकांच्या मध्ये नोंद आहे. म्हणजे साधारणतः 1400 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय हे कसे कळले असावे याचे आश्चर्य वाटते. श्री शिवशंकर शंभूचे दर्शन घेतल्यानंतर आपले पाय वळतात ते बाणगंगेकडे. मित्रांनो, आपण इथे बघू शकता सोमनाथ मंदिरालगतच अरबी समुद्रात किनाऱ्यालगत हे शिवलिंग दिसते आहे. हे शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. समुद्राला ज्यावेळी भरती येते त्यावेळी दररोज या शिवलिंगाला निसर्गच अभिषेक करतो. ओहोटीच्या वेळी भाविक इथे शिवलिंगापाशी जाऊन दुधाचा अभिषेक घालून पूजा करतात, दर्शन घेतात. या स्थळाबद्दल 2 आख्यायिका आहेत. एक म्हणजे भगवान परशुरामांनी जेव्हा आपल्या परशुने क्षत्रियांचा नाश केला होता, त्यानंतर त्यांनी इथे येऊन रक्ताने माखलेला परशु आणि शरीर दोन्ही धुतले आणि पापाचे परिमार्जन केले. आणि दुसरी म्हणजे जरा नावाच्या भिल्लाने इथूनच सध्याच्या भालका तीर्थ
या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली विश्राम करीत होते. त्यांचा वेध आपल्या बाणाने घेतला होता. सूर्यास्ताच्या वेळी इथला नजारा अतिशय विलोभनीय असतो. संध्याकाळी इथे पर्यटक गर्दी करतात. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला इथे 5 रुपये एंट्री फी द्यावी लागते आणि सायकल घेऊन आलात तर 10 रुपये. लोक इथे उंटावरून सफारीचा आनंदही घेताना दिसतात. आता आपण भालका तीर्थ या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हा प्रसंग अजून व्यवस्थित समजून घेऊयात. हे मंदिर सोमनाथ मंदिरापासून 4 ते 5 किलोमीटर दूर आहे. तर भगवान श्रीकृष्ण महाभारतातील युद्धाची समाप्ती झाल्यावर विश्रांतीसाठी या ठिकाणी जंगलामध्ये आलेत आणि ते इथे आपणास दिसते आहे. तसेच याच पिंपळाच्या वृक्षाखाली विश्रांती घेत होते असे सांगितले जाते. श्रीकृष्णाच्या पायाची जी हालचाल झाली आणि त्याच्या पायाच्या अंगठ्यामध्ये जे काही रत्नजडित आभूषण होते त्याचा बाणगंगेच्या ठिकाणी असलेल्या जराला इथे हरिण असल्याचा भास झाला आणि त्याने अंगठ्यात घातलेल्या रत्नाला तो हरणाचा डोळा समजला आणि तिथून त्याने आपल्या बाणाने श्रीकृष्णाच्या अंगठ्याचा वेध घेतला आणि तो वेध अगदी अचूक होता, ज्याने श्रीकृष्णाला घायल केले आणि अंगठ्यातून रक्ताची धार लागली. आणि जेव्हा जराने या ठिकाणी दृश्य पाहिले तेव्हा तो अतिशय भयभीत झाला. त्याला अतिशय दुःख झाले आणि पश्चाताप झाला आणि तो रडत रडत श्रीकृष्णाची क्षमा याचना करू लागला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याची समजूत घातली. जे काही घडले आहे ते विधिलिखित होते आणि माझ्या इच्छेनेच घडले आहे. तर मित्रांनो, एका भिल्लाने भील म्हणजे बाण मारला म्हणून या क्षेत्राला भालका तीर्थ असे संबोधले जाते. हे मंदिर किती सुंदर रीतीने बांधले आहे आपण पाहू शकता. आणि इथून भगवान श्रीकृष्ण काही अंतर चालत हिरण नदीच्या तीरावर आलेत आणि तेथेच अतीव रक्तस्रावाने गतप्राण झालेत. ज्या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पादुकांचे छोटेसे मंदिर आहे आणि या स्थानाला देहोत्सर्ग तीर्थ तसेच गोलोकधाम असेही संबोधले जाते. हिरण नदीच्या तीरावरती याच परिसरामध्ये आणखीन लक्ष्मीमाता मंदिर, गीता मंदिर आणि बलदेव गुंफा असे 3 महत्त्वाची देवस्थानं आहेत. त्यातील बलदेव गुंफा आपण पहिल्यांदा जाऊन दर्शन घेऊयात. बलदेव म्हणजे श्रीकृष्णाचे थोरले बंधू, ज्यांनी आयुष्यभर श्रीकृष्णाची सावलीसारखी साथ दिली. श्रीकृष्णाच्या अंत्यसंस्कारानंतर बलदेव मानवी देहाचा त्याग करून आपल्या मूळ रूपामध्ये म्हणजे शेष नागाच्या स्वरूपामध्ये येऊन पाताळ लोकी निघून गेले. त्यामुळे हे मंदिर जमिनीच्या खाली गुहेमध्ये आहे. मित्रांनो, आपण इथे पाहू शकता बलदेवाचे हे शेष नागरूपी स्वरूप. चला आपण दर्शन घेऊयात. इथे शेजारीच आहे हे लक्ष्मी नारायणचे मंदिर. इथे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. सुंदर मंदिर आहे. यानंतर आपण येतो ते गीता मंदिर या ठिकाणी. हे श्रीकृष्णाचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले वाचायला मिळतात. असे सांगितले जाते हे मंदिर बिर्ला कुटुंबियांनी 1970मध्ये बांधले होते. सोमनाथ मंदिरापासून साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर अतिशय महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणजे त्रिवेणी संगम आहे. हिरेन, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम असलेलं हे ठिकाण आहे. नेमके संगमाचे ठिकाण पाण्यात काहीसे आत आहे. तिथे नावेने जावे लागते. या संगमात स्नान केल्याने आपली पापे धुतली जातात आणि आपल्याला मृत्यूपश्चात मोक्ष प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने प्रथम जो यज्ञ केला होता तो याच ठिकाणी केला होता अशी मान्यता आहे. तसेच प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासाच्या काळात या ठिकाणी येऊन गेलेत अशी ही आख्यायिका आहे. आता आपण त्रिवेणी संगमाच्या समोरच असलेले सूर्य मंदिर या ठिकाणी जाऊयात. आता हे सूर्य मंदिर जे आपल्याला दिसतंय ते गुजरातमधील सर्वात पुरातन
म्हणजे 5000 वर्षे जुने असे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. आत्ता आपल्याला जे मंदिर दिसते आहे ते परत नव्याने 14व्या शतकात बांधण्यात आले होते असं सांगितलं जातं, परंतु त्याबद्दल सखोल अशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या शेजारीच खाली सूर्यकुंड आहे. पांडव बंधू जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळेस त्यांनी शेजारी असलेल्या हिंगलाज माता मंदिराच्या गुहेत वास्तव्य केले असल्याचे सांगण्यात येते आणि ते इथे गुहेमध्ये राहून सूर्यदेवतेची उपासना करीत असत. हिंगलाज माता ही पांडवांची प्राथमिक देवता असल्याने युद्ध सुरू होण्यापूर्वीही ते आशीर्वाद घेण्यासाठी इथे दर्शनासाठी येऊन गेले होते असेही सांगतात. खरे तर मधल्या काळात हे मंदिर काळाच्या पडद्याआड गेले होते. पूर्वी इथे जंगल असल्याने मानवी वावर कमी असल्याने झाडाझुडपांमध्ये हे मंदिर झाकले गेले होते. पुढे 1949 साली बाबा नारायणदास यांनी या मंदिराचा पुनश्च शोध लावला होता. इथूनच अर्धा किलोमीटर अंतरावरती प्रभू श्रीरामांचे सुंदर आणि भव्य मंदिर आहे. त्या ठिकाणी देखील आपण जाऊन अवश्य दर्शन घ्यावे. श्रीराम मंदिराच्या उजव्या कंपाऊंड वॉलवर आपल्याला हा बोर्ड दिसतो, श्री परशुराम तपोभूमी मंदिर. आणि या मार्गाने सरळ मागे गेल्यानंतर शेवटी आपण आलो आहोत येथील परशुराम मंदिरामध्ये. हे मंदिर तसे चटकन नजरेस पडत नाही. याच व्हिडिओमध्ये मी बाणगंगाबद्दल माहिती सांगताना भगवान परशुरामांचा उल्लेख केला होता. त्यांनी क्षत्रियांची हत्या केल्याने ते पापक्षालनासाठी सोमनाथ येथे आले होते. जशी चंद्रदेवाने राजा दक्ष प्रजापतीच्या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान भोलेनाथांची प्रभास क्षेत्री आराधना केली होती, तसेच भगवान परशुरामांनी देखील इथेच भगवान भोलेनाथांची आराधना केली होती. इथे हे छोटेसे पण सुबक असे भगवान परशुराम यांचे मंदिर, जिथे आपणास त्यांच्या माता रेणुका देखील विराजमान झाल्या आहेत, हे पाहावयास मिळते. या मंदिराच्या प्रांगणातच 2 पाण्याचे कुंड आहेत. या मंदिरात आपण इथे पाहू शकतो भगवान परशुरामांची सुंदर आणि सुबक मूर्ती. श्री भगवान परशुरामांना नमस्कार करून मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.